महान रचनात्मक प्रतिमेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी प्रतीक, मातृभूमीचे आसीन उपासक, सूर्यकुळातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, कथेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे विचारपेठ, प्रेरणापेठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ आणि स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावर कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू आणि चारित्र्य संपन्न, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू आणि चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेल्या शिवनीती, शिवधर्मासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाची ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घराघरात आणि गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि शिक्षणाच्या खऱ्या देवता म्हणजे सावित्रीबाई. कमवा आणि शिका, कमवा आणि शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजून त्यांच्यातला माणूस जागे करणारे कर्मवीर भाऊराव पाटील. शुके नलिकेस गोविले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही हा महामंत्र जगाला देणारे राष्ट्रसंत तुकाराम महाराज. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून श्रमकरी शेतकरी यांच्या तळहाताच्या फोडावर बसलेली आहे हा विज्ञानवादी संदेश देणारे आणि रशियाच्या चौका चौकात महाराजांचा पोवाडा गाणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देणारे आणि तुमची आमची अंतर्मने स्वच्छ करणारे संत गाडगे बाबा. हातामध्ये लेखणी घेऊन समता, बंधुता आणि महान बौद्धी तत्व गौतम बुद्धांचं दर्शन करून देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इढापिढा टळू दे, इढापिढा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे. त्या बळीराजाला सुद्धा या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि एका मुखानं आता आपण सगळेजण काय करूया, महाराजांचा जयघोष करूया. महाराज ज्यावेळी सदरेवर येत असतात त्यावेळी महाराजांसाठी गारद म्हटले जाते. ती गारद आता आपण घेऊया. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. आवाज येत नाही, आवाज पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. मित्रांनो, सगळ्यात प्रथम आता आपण महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. इतिहास एक हत्यार आहे, इतिहास एक हत्यार आहे. त्यापासून समाज घडवला जाऊ शकतो, समाज बिघडवला जाऊ शकतो. आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला समाजाला घडायचंय का समाजाला बिघडायचंय, का समाजाला समाजापासून तोडायचंय, हे आपल्यावर डिपेंड आहे. आणि महाराजांचा इतिहासाचा जर अभ्यास करायचा गेला तर महाराजांवर साहित्यात किती प्रमाणात लिहिलं गेलेलं आहे विचार जर केला तर साहित्याचे जेवढे प्रकार आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, पोवाडे आहेत, सिनेमे आहेत, सगळ्यांमध्ये महाराजांबद्दल लिहिलं गेलेलं आहे, आपण वाचलेलं आहे. पण अजून सुद्धा महाराजांची जी प्रतिमा जनमानसात पोहोचायला हवी होती ती प्रतिमा पोहोचलेली नाही. विकृत प्रतिमा पोहोचवण्याचं काम या महाराष्ट्रातील काही कलमकस यानं केलेलं आहे. आता इतिहास दोन प्रकारची माणसं असतात बघा. एक असतात परमनंट कार्यकर्ते आणि दुसरे असतात टेम्पररी कार्यकर्ते. परमनंट कार्यकर्ते बघा, त्यांची श्रद्धा त्या महापुरुषाच्या विचाराशी असते. जयंती असो किंवा नसो, जयंती असो किंवा नसो, ते महापुरुषाला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घालणं पसंत करतात. आपण आपल्याला ठरायचंय की शिवाजी महाराजांना आपल्याला डोक्यावर घेऊन नाचायचंय का डोक्यात घालणं पसंत करायचंय. प्रतिमेचं पूजन करायचंय आणि विचाराचं दफन करायचंय का प्रतिमेचंही पूजन करायचंय आणि विचाराचंही पूजन करायचंय, हे आपल्याला ठरवायचंय. टेम्पररी कार्यकर्ते सध्या खूप सक्रिय झालेले असतात. जयंती आली की कोट वगैरे घालणार, जय भवानी जय शिवाजी. माझाही जय भवानी जय शिवाजीच म्हणतो, पण त्याबरोबर शिवाजी महाराजांनी काय सांगितलं हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराजांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आज आपल्याला शिवाजी महाराज जर समजून घ्यायचे असतील तर ते 2022 मध्ये आपल्याला शिवाजी महाराज समजतील का? शिवाजी महाराज 2022 मध्ये समजणार नाहीत.
त्यासाठी आपल्याला जावं लागेल मग 16व्या शतकामध्ये. कसा होता काळ, कसा होता महाराष्ट्र, काय जगत होता, काय भोगत होता. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये यवनांचं राज्य होतं. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज येऊन अत्याचारांनी प्रजा होरपळून निघाली होती. अहो इतका अत्याचार. कधी काय यवनाची घोडी यायचे, उभ्या पिकाला आडवी करत, गावची तेवढं उद्ध्वस्त करत, घरच्या आई बहिणींच्या अब्रू घरच्या वेशेवर लुटल्या जात होती. पण कुणाच्या धमन्यात ताकद नव्हती हातात तलवार घेऊन त्या यवनांचा नायनाट करावा. पण त्या प्रजेच्या डोळ्यातले अश्रू, त्या यातना, त्या वेदना फक्त एकाच माऊलीला दिसल्या आणि त्या माऊलीचं नाव होतं मासाहेब जिजाऊ. आणि कडाडल्या जिजाऊ की मी देईल या रयतेला राजा, तो राजा निर्माण करेल या मातीतून रयतेचं मानसाचं स्वराज्य. अशा वेळी मासाहेबांच्या पोटी एक बाळ लहाण्याचं मोठं होत होतं. मासाहेबांना डोहाळे लागले. कशाचे लागावे मासाहेबांना डोहाळे? आमच्या आया बहिणींना डोहाळे लागतात कशाचे? चॉकलेट खाण्याचे, आंबट खाण्याचे, तिखट खाण्याचे. पण मासाहेबांना डोहाळे लागले ते रणांगणात युद्ध करण्याचे, तलवारबाजी करण्याचे, सिंहासनावर अनुरोध होऊन स्वराज्य निर्माण करण्याचे. मासाहेब जिजाऊ आपल्या पोटच्या बाळाला सांगत होत्या, बाळा बाळा तुला इथं जगायचंय. ते कोणासाठी? माझा पुत्र म्हणून, माझ्या वंशाचा दिवा म्हणून नाही रे बाळा, तुला इथं जन्म जगायचंय. ते कोणासाठी? तर इथल्या प्रजेवर झालेल्या अन्याय अत्याचाराचा बदला घेण्यासाठी. तुला इथं यायचंय. ते कोणासाठी? तर इथं स्वराज्य निर्माण करण्यासाठी. आणि विज्ञानाचा अभ्यास जर आपण केला असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की आई जे विचार करते तेच बाळाला रक्तावट पोचतं. आपण जर याचं उत्कृष्ट उदाहरण जर बघायचं झालं तर महाभारतात आपल्याला याचं उत्कृष्ट उदाहरण बघायला भेटतं. अभिमन्यू हा अर्जुनाचा पुत्र. चक्रव्यूहात जायचं कुठे शिकला बरं? हा सुभद्राच्या गर्भात असताना शिकला, परंतु तो बाहेर येऊ शकला नाही. का? कारण सुभद्राला झोप लागली असं सांगितलं जातं. पण मासाहेबांच्या बाबतीत असं काही झालंय का? मासाहेबांच्या बाबतीत असं काही नाही झालं. मासाहेब रात्रंदिवस फक्त आणि फक्त एकच विचार करीत होत्या. तो विचार काय होता? तर तो विचार होता स्वराज्य, स्वराज्य, स्वराज्य. बाळा तुला जगायचंय, लढायचंय, मरायचंय. ते फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी. तुझा जन्मच झालाय तो स्वराज्य निर्माण करण्यासाठी. आणि उगवला तो सुवर्ण दिवस 19 फेब्रुवारी 1630 ला एका शिवसूर्याचा जन्म झाला. आणि त्या शिवसूर्याचं नाव होतं शिवाजी. होय, जीवाशी खेळणारा आणि जीवावर उदार होणारा तोच शिवाजी राजा. पुढे 18 पगड जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं. मराठा, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, नावी सगळ्यांना एक केलं. इथल्या प्रत्येक झोपलेल्या माणसाला जागवलं, जागत्या माणसाला उभं केलं, उभं केलेल्या माणसाला चालवलं, चालत्या माणसाला धावलं, खांद्यावर स्वराज्याचं निशाण दिलं. आणि त्याला साठी तुला इथं स्वराज्य निर्माण करायचंय. ते कुणासाठी? मी राजा व्हावं म्हणून, मी छत्रपती व्हावं म्हणून नाही. तुम्हाला इथं स्वराज्य निर्माण करायचंय ते तुमच्या हक्कासाठी, तुमच्या स्वाभिमानासाठी, तुमच्या पुढच्या पिढीच्या सुख समाधानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. आणि मासाहेबांनी तर त्या पलीकडे सांगितलं. काय सांगतात मासाहेब? अन्यायाच्या जुलमात बुडाले सह्याद्रीचे कडे, अन्यायाच्या जुलमात बुडाले सह्याद्रीचे कडे, तळधान्यांची रास उडवती ही यवनांची घोडे. रयतेमध्ये दुई माजली कुणी न राहिला वाली, मर्दा चल घे अति स्वाभिमानाची मशाल आणि कर आलेल्या संकटावर वार. तुला होईल यशाचा साक्षात्कार, तुला होईल यशाचा साक्षात्कार. हे ऐकून प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी जगायला, लढायला, मरायला तयार झाला. महाराजांचं जे स्वराज्य आहे ते प्रतिपश्च चंद्र रेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाहस्नु शिवशेष मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्राच्या कोरीसारखं वाढत वाढत आणि वाढत निघालं. तारीख निघाली 6 जून 1674. किल्ले रायगडवर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडतोय. महाराजांनी 6 जून आणि रायगडच का निवडला असावं बरं स्वराज्याची राजधानी? रायगडला काय म्हणतात बघा, पूर्वेकडचे जे बाहेरचे लोक आहेत ते जिब्राल्टर म्हणतात, म्हणजे पूर्वेकडील जिब्राल्टर. असा एकदम कठीण किल्ला जो सर करू शकत नाही. रायगडचं जर महत्व सांगायचं झालं तर हा किल्ला बांधण्याची जबाबदारी महाराजांनी हिरोजी इंदोलकर, त्या काळचे महाराजांचे आर्किटेक्ट आहेत, त्यांच्याकडे दिलेली आहे. आणि ज्यावेळी महाराजांनी महाराजांनी काय केलं की काही होऊन दिले, पैसे नाही म्हणता येणार, होऊन दिले. आणि होऊन देऊन काय केलं की महाराज एका स्वारीसाठी गेले. आता स्वारीसाठी गेले आणि यांच्याकडचे पैसे संपले. आता पैसे संपल्यानंतर आपल्याकडचं कसं एखादं टेंडर थांबलं की डायरेक्ट काम थांबतं, तसं हिरोजींनी केलं का? तर हिरोजींनी केलं नाही. स्वतःचा राहता वाडा, राहती जहागीरदारी एका सावकाराकडे गहाण ठेवली आणि स्वराज्याची राजधानी बांधून काढली. आणि ज्यावेळी महाराजांना ही बातमी कळाली, महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं असतं तर 3 पायऱ्या तुम्हाला आढळतील. पहिली पायरी ते संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराजांची, पंढरीरायाच्या चरणी. नामदेव महाराज काय म्हणतात? वैकुंठासी अम्मा नको धाडू हरी,
वैकुंठासी अम्मा नको धाडू हरी, वासुदे चरणाजवळी सर्व काळ, वैकुंठास कोपाट जुनाट झोपडी, नको आड आड घालू अम्हास हरी, वैकुंठाला नको देवा, आम्हाला या भूलोकी पंढरीशीच राहू दे, असं संत नामदेव महाराज म्हणतात. दुसरी पायरी येते संत चोखोबांची. चोखोबा महाराज म्हणतात, ऊस डोंगापरी, ऊस डोंगापरी रस नवे डोंगा, ऊस डोंगापरी रस नवे डोंगा, काय भुललास वरलिय रंगा, चोखा डोंगापरी भाव नवे डोंगा, काय भुललास वरलिय रंगा, नदी डोंगापरी जल नवे डोंगा, काय भुललास वरलिय रंगा. चोखोबाचा भाव धारण करावा लागतो आणि नंतर विठुरायाचं दर्शन घ्यावं लागतं. तिसरी पायरी येते सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर रायगडच्या चरणी. ज्यावेळी हिरोजींना महाराजांना कळलं की बाबा हा माझा गडी आहे आणि यांनी स्वतःची जहागीरदारी विकून, स्वतःची जहागीरदारी एका सावकाराकडे गहाण ठेवून स्वराज्याची राजधानी बांधली. महाराज म्हटले, काय पाहिजे हिरोजी तुम्हाला मागा, पाटीलकी मागा, देशमुखी मागा, 5000 मागा, मागाल ते मी द्यायला तयार आहे. हिरोजींनी नाही मागितली पाटीलकी, नाही मागितली देशमुखी, नाही मागितली 5000, मागितलं काय, मागितलं फक्त आणि फक्त एका पायरीवर नाव, काय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. तो रायगड किल्ला, त्याला आपण दुर्गराज रायगड असं म्हणतो. ही निष्ठा आज आपल्याला कुठं बघायला भेटेल का? आज जर आपण विचार केला, एखाद्याला आपण आमदार केलं, एखाद्याला मुख्यमंत्री केलं, एखाद्याला पंतप्रधान केलं आणि त्याच्यावर जर एखादं जीव घेणं संकट आलं तर किती जण स्वतःचा जीव धोक्यात टाकतील बरं? एकही टाकणार नाही. मन शिवाजी राजामध्ये काय वेगळे पण होतं की त्यासाठी लोक लढायला मरायला तयार झाली. हे सगळ्यात प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांमध्ये असं काय वेगळे पण होतं हे सगळ्यात प्रथम आपल्याला समजून घ्यायचं. आता एक कथा सांगतो. महाराज पावनखिंडीचा आता महाराज विशाळगडावर अडकून पडलेले आहेत. विशाळगडावर एक शत्रूनं वेढा दिलेला आहे. शत्रूचं नाव आहे सिद्धी जोहर आणि सिद्धी मसूद. शत्रूंनी रणनीती बघा कशा पद्धतीची आखली. वेढा द्यायचा, गडावरून खाली कोणी येणार नाही आणि गडावर कोणी जाणार नाही. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, गडावरचं अन्नधान्य संपत आलं. काय करावं, न लढताच मरण्याची बारी आली ना. मग अशा वेळी काय केलं महाराजांनी एक युक्ती केली. आता इथं बोध काय घ्यावा, प्रत्येक संकटात या ठिकाणी शक्तीचा वापर करावाच लागतो, पण प्रत्येक संकटात या ठिकाणी युक्तीचा सुद्धा वापर केलेला आहे महाराजांनी. आणि प्रत्येक संकटात या ठिकाणी वेगळी युक्ती केलेली आहे. हे आम्हाला अगोदर सांगितलं जातं पुस्तकामध्ये, आज सांगितलं जातं का काही माहिती नाही. महाराजांनी काय केलं, महाराजांसारखा दिसणारा एक मावळा आहे ज्याचं नाव आहे शिवा काशीद. शिवा काशीदांचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसतोय. नेबापूर या गावी शिवा काशीदांचा जन्म झालेला आहे. 12 बलुतेदार असल्यामुळे 12 बलुतेदारांना व्यवसायाचं शिक्षण घरातून दिलं जायचं. मेहनतीनं शरीर कमवलेलं, लाल मातीत कुस्ती खेळणं, दांडपट्टा चालवणं, गड चढणं, गड उतरणं हा त्यांचा रोजचा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर आणि शत्रूच्या गोठ्यातून माहिती काढण्यात ते पटाईत होते. आणि शिवा काशीदांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दिसतात. महाराज काय करतात, स्वतःचा पोशाख त्या शिवा काशीदांना देतात. आणि ज्यावेळी शिवा काशीद, आता रणनीती बघा काय आखलेली आहे. गडावरून विशाळगडावर जायचंय पन्हाळ्यावरून. महाराजांना आता 2 पालख्या निघणार. एक पालखी सरळ मार्गाने धावणार, एक पालखी अडमार्गाने धावणार. सरळ जी पालखी धावणार आहे त्यामध्ये महाराजांचा जो सारखा दिसणार आहे शिवा काशीद हा बसलेला असेल आणि अडमार्गाने महाराजांची पालखी विशाळगडाकडे तिथं जाईल. पालखी मावळ्यांनी उचलली. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होतं, छाताडे धडधडत होती, विजा लकलकत होत्या आणि पालखी धावतच होती. एवढ्यात काय झालं, आता हेरल्याप्रमाणे हेरलेली पालखी, आता जी समोर धावणारी सरळ मार्गाने धावणारी पालखी आहे ना, त्या पालखीला शत्रूंनी गराडलं. शत्रूंनी त्या पालखीला गराडलं आणि सिद्धी जोहरच्या छावणीत नेलं. आणि सिद्धीच्या छावणीत नेल्यानंतर कळालं की हा तर शिवा काशीद आहे, हा शिवाजी महाराज नाही. मग त्याला प्रश्न विचारला की शिवाजी कुठं आहे? तो काय म्हणतोय, हवेपेक्षा त्याचा वेग होता, अन्यायाविरुद्ध त्याचा लढण्याचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा लेख लाखात नाही तर जगात तो एक होता आणि तो कोणाच्याही हाती सापडणार नाही. तिथून महाराज निसटून गेले. महाराज तिथून निसटून गेले. पण एक आता बघा, तो शिवा काशीद शिवाजी महाराजांसाठी मरायला का तयार झाला, मेला. पुढं लिहून ठेवलं होतं का की मी मेल्यानंतर माझ्या पश्चात माझ्या घरच्यांना एवढे 10 लाख रुपयाचा चेक द्या. आणि तसं जरी असलं तर किती जण आज स्वतःचा जीव देतील बरं? एकही देणार नाही. आजही जीवनाला जेवढे किंमत आहे त्याच्या पलीकडे किंमत नसतं. पण शिवाजी राजामध्ये असं काय वेगळे पण होतं की त्या राजासाठी लोक लढायला मरायला तयार होत होते. हे सगळ्यात प्रथम आपल्याला आज इथं जाणून घ्यायचंय.
त्याच कथेचा दुसरा भाग, एक प्रहर का होईना एक सामान्य मावळा झाला, एक सामान्य नागरिक मावळा झाला, स्वतः मृत्यूच्या गोठ्यात गेला, जेणेकरून त्याचा राजा काही अंतर का होईना शत्रूपासून दूर जाईल. धन्य धन्य ते शिवराय आणि धन्य धन्य ते शिवरायांचे लाख मोलाचे मावळे. आता महाराज तिथं आता विशाळगडावरून पन्हाळ्यावरून विशाळगडाचं डिस्टन्स आहे 65 किलोमीटरचं. तिथून महाराजांना पायी जायचंय, कारण घोड्याचा आवाज करायचा नाही. शत्रूंनी जर त्यांना घोड्याचा टाचाचा आवाज आला तर शत्रू अलर्ट होईल. अलर्ट झाल्यानंतर काय व्हायचं, तो जागा होईल आणि शिवाजी इथून निसटला त्यांना लक्षात येईल. आणि ज्यावेळी यांना कळालं की शिवाजी इथून निसटलाय, तो एवढा मनस्ताप पश्चाताप असं घोड्या अवघ्या यलगारासह तिथून निघाला. गुडगा गुडगा चिखल तुडवीत तो तिथं निघाला. महाराजांनी 52 किलोमीटर, ज्याला घोडखिंड म्हटलं जातं, तिथं महाराजांचा मुक्काम आहे. 6-7 वाजता महाराज तिथं पोहोचलेले आहेत. आणि महाराजांच्या कानावर बातमी येते की सिद्धी जोहर बरोबर अजून एक सरदार ज्याचं नाव आहे सिद्धी जोहर, हा 5000चं सैन्य घेऊन येतोय. त्यामध्ये 2500 घोडदळ आहे, 2500 पायदळ आहे आणि 5000च्या 5000 यांना आता अंगावर घ्यायचे. मग आता काय करायचं, खूप मोठा प्रश्न आहे. काय करायचं? मग अशा वेळी महाराजांचा मावळा ते काय म्हणतात की महाराज मी इथं थांबतो. आता त्यांची रणनीती बघा, 300 लोक आहेत, महाराजांच्या बरोबर पूर्ण 600 लोक असतील. आणि आता त्यांची रणनीती बघा, 300 लोक त्या तिथं राहतील आणि 300 लोक राहिल्याच्या नंतर 300 लोक आता लढायला सज्ज झालेले आहेत. त्यांची रणनीती बघा. आता ते महाराजांना विनवताय, महाराज तुम्ही इथून निघा, तुम्हाला किती, तिथून 12 किलोमीटर जायचं आणि 12 किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? एक प्रहर म्हणजे किती, 3 तास. आणि 3 तासासाठी आमच्यासाठी ही क्रिकेटची किंवा कबड्डीची मॅच आहे. भले आम्ही थकलोय, भले आम्ही दमलोय, आम्ही काल किती वाजता जेवलेलोय आम्हाला माहित नाही, पण आम्ही इथं थांबणार आणि यांना अडवणार. ते महाराजांना विनवणी घालताय, महाराज तुम्ही खुशाल निघा, हिंमत काय शत्रूची ही खिंड ओलांडण्याची, जोवर इथं पर्वत बनवून तुमचा बाजी उभा आहे. माहिती आहे असं निघणं जड जाते राजे तुम्हाला, आम्हाला असं सोडून जाणं लागत असेल तुमच्या जीवाला. लढण्याचं बळ तुम्ही दिलं आणि जगण्याची दिशा तुमच्यासाठी 1000 दमरू. तुम्ही स्वराज्यासाठी जगा, महाराज तुम्ही खुशाल निघा, महाराज तुम्ही खुशाल निघा. महाराजांना विनवणी करतायत. महाराज या सगळ्यांच्या विनवण्यांना शरण येऊन आता तिथून जाण्याचा प्रयत्न करतायत 300 लोक घेऊन. आणि आता हे 300 लोक लढायला सज्ज झालेले आहेत. आता यांची रणनीती बघा, समोरून 5000 येत आहे आणि हे 300 लोक. आता यांची रणनीती, ते 5000च्या 5000 येऊ शकत नाही. घोडखिंड यांनी का निवडलेली आहे, तर घोडखिंडीतून 5000च्या 5000 आरपार जाऊ शकत नाही. त्यांना 1000ची पहिली पळी अगोदर पाठवावं लागेल, दुसरी 1000ची पाठवावं लागेल, तिसरी, चौथी, 5वी. आता यांची रणनीती बघा काय आहे. खिंडीच्या समोर 100 लोक उभा आहेत. एक जण 10 जणांशी लढणार आहे, त्यावेळी ते 1000 जणांना हे करू शकतात. एक मावळा 10 जणांशी लढतोय आणि दर 10 जणांशी लढतोय. एखादा जर कोसळला तर बाजूच्यावर किती जणांची जिम्मेदारी येईल? बाजूच्यावर 20 जणांची जिम्मेदारी येईल. आणि 20 जणाला हँडल करणं या भूतकाळात, वर्तमान काळात शक्य नाही. मग आता यांची रणनीती काय असेल, तर त्या 100 लोकांच्या पाठीमागं एक यांची बॅकअप फळी आहे, जिचं काय काम, 30 ते 35 जणांचं. एखादा समोरचा जर घायाळ झाला त्याला बाजूला काढणार, त्याची जागा दुसरी घेणार आणि तोपर्यंत लढत राहणार जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही. कारण महाराजांना वचन दिलंय की यमाला सुद्धा मला नेण्याची परवानगी नाही. युद्ध सुरू झालं, 9ला युद्ध सुरू झालं. महाराज 12 पर्यंत पोहोचायला हवे होते, 1 वाजता पोहोचायला हवे होते, पण महाराज पोहोचले नाही. का? कारण विशाळगडावर अगोदरच एक वेढा पडलेला होता. जसवंत दळवी आणि सूर्यराव सुर्वे नावाच्या सरदारानं विशाळगडावर अगोदरच एक वेढा दिला होता. आणि मग तो महाराजांना वेढा फोडायला वेळ लागला. मग ही पावनखिंडीची जी लढाई आहे ती 3 तास चालणार होती, ती 5-6 तासावर जाऊन टेपली. 1 वाजलाय, 2 वाजलाय. सिद्धी जोहर वैतागला, अरे 300 लोकांचं जे तुफान या खिंडीमध्ये शिरलंय, यांना ओलांडून जाणं या जन्मात आपल्याला शक्य नाही. काय करायचं तो विचार करत बसला. आणि त्यांनी एक शक्कल लढवली. त्याने काय शक्कल लढवली बघा. यांचा सगळ्यांचा मोरक्या कोण आहे, तर त्यांचा सगळ्यांचा मोरक्या आहे बाजीप्रभू. आपण जर बाजीप्रभूला खतम केलं तर बाकीचे मावळे आपोआपच पळ काढतील, ही त्याची समजूत होती. मग तो काय करतो, एक बंदूकधारी बोलवतो. बंदूकधारी बाजूच्या टेकडीवर उभा करतो. बंदूकधारी त्या दुर्बिणीतून बघतो त्या 300 लोकांना लढताना आणि तो सिद्धी जोहर काय म्हणतो, हुआ क्या, खत्म कर ना बाजी प्रभू को. वो खत्म तो लढाई खत्म. पण तो बंदूकधारी काय म्हणतोय, मैं उसको मारूंगा, पर पहले मुझे ये बताओ कि इनमें से बाजी प्रभू है कौन. सगळेच्या सगळे बाजी प्रभू देशपांडे वाटताय, सगळे एखाद्या लीडर प्रमाणे लढताय. यामध्ये बाजी प्रभू देशपांडे आहे तरी कोणचा. मग त्यानं काय वर्णन केलं, जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना
जो सबसे ज्यादा लाल हुआ है वो बाजी है. त्या बंदूकधाऱ्यानं हेरलं. एक 40 ते 45 वर्षाचं, दोन हातात दोन तलवारी, ज्याला आपण दांडपट्टे म्हणतो, त्या घेऊन लढतोय, रक्ताच्या थारुण्यामध्ये आहे. त्यानं त्याला हेरलं, नेम धरला, गोळी बाजीप्रभूच्या छातीमध्ये शिरली. एका क्षणासाठी बाजीप्रभू खाली कोसळले. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला. बाजीप्रभूला बाजूचा मृत्यू दिसतोय, पण दुसऱ्या क्षणाला त्यांना आठवलं की अजून माझा राजा गडावर पोहोचलेला नाही, मला मरण मान्य नाही, मला उठावं लागेल, लढावं लागेल. एवढी गोळी लागून सुद्धा बाजीप्रभू उठले, लढले. तोपर्यंत लढत राहिले जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही. का? महाराजांना मी वचन दिलंय की यमाला सुद्धा मला नेण्याची परवानगी नाही. आता बघा, ज्यावेळी महाराज शेवटी तोफांचा आवाज आला, आणि बाजीप्रभूंना कळलं की माझा राजा गडावर पोहोचला, तर मी ज्या कामासाठी इथं लढत होतो ते काम संपन्न झालंय, माझं जीवन कृतज्ञ झालं, ते खाली कोसळले. खाली कोसळल्याबरोबर जे काही घोडे होते ते सगळे त्यांच्या अंगावर गेले. ज्यावेळी महाराजांचे मावळे यांना घेण्यासाठी आले, कोणाचंच शरीर अखंड सापडलं नाही, शरीराचे तुकडे झाले होते. काय म्हणावं अशा वेडेपणाला? माणूस असा कसा करू शकतो? सकाळी 9ला सुरू झालेलं युद्ध आणि तरी सुद्धा हे लोक लढत राहतात 5-6 वाजेपर्यंत. काय म्हणावं अशा वेडेपणाला? आपण यातून काय शिकावं? आपलं जे ध्येय असतं त्यासमोर आपली कामगिरी नेहमी कमी पडते. आपण म्हणतो मी खूप केलं, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल मी खूप केलं, तेव्हा बाजीप्रभूंना आठवा, तेव्हा आपल्याला कळेल की आपण काहीच नाही केलं. दुसरी गोष्ट यातून आपल्याला शिकायची, आपलं जे ध्येय असतं त्याच्या वरचढ कामगिरी करा. कारण लढण्याचा इतिहास आमचा, हरणं आमच्या रक्तात नाही, जोवर मैदानात उभा मी, जिंकणं नियतीला शक्य नाही. हे सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता महाराज विशाळगडावर पोहोचलेले आहेत आणि विशाळगडावर महाराज बाजीची वाट बघताय. विशाळगडावर महाराज बाजीसाठी व्याकुळलेले आले. बाजी पालखीमधून अंग अंग विखुरलेले. अरे मृत्यूलाही थोपविले ज्याने, दोन प्रहर जिद्दीने झुंजून, असंख्य वार झेलून शरीर गेले होते पिंजून. तोफांचा आवाज होता, मृत्यूलाही ऐसे वाटले. गेला बाजी खिंड पावन झाली, 300 मावळाच्या पराक्रमाची शर्त झाली. आसवांना माझ्या मी आवर घालू कसा, माझा बाजी परत येईल तरी कसा. अमर झाला आठवेल तो खिंडीच्या तोंडाशी विनवीत मला आकांताने की महाराज तुम्ही खुशाल निघा, महाराज तुम्ही खुशाल निघा, महाराज तुम्ही खुशाल निघा. आता बघा, महाराजांचा स्त्रियांच्या विषयी दृष्टिकोन काय आहे? स्त्री म्हणजे मराठ्याच्या मंदिरातली देवता. आणि महाराज कशा पद्धतीने स्त्रीचा आदर करायचा? स्त्री ही स्वराज्याच्या मंदिरातली देवता आहे, ती दुश्मनांची असली तरी चालेल. आता बघा, महाराजांचा एक मावळा आहे ज्याचं नाव आहे सोनदेव. सोनदेव एका मुघल सरदाराला लुटतो, त्याची सगळी संपत्ती धनदौलत महाराजांच्या समोर अर्पण करतो. आता महाराज खूप खुश होतात, कारण की आपला सैनिक, आपला एखादा सरदार आहे आणि दुश्मन असलेल्या सरदाराची सगळे लुटून आणलेली संपत्ती महाराजांच्या समोर ठेवतोय. महाराज त्याला सोन्याचं कडं घालायचे. असंच झालं. सोनदेव महाराजांसाठी ती लुटून आणलेली हेच केली आणि महाराजांना काय म्हटलं? महाराज थांबा, महाराज थांबा, अजून एक भेट मी तुमच्यासाठी आणलेली आहे, अजून एक भेट मी तुमच्यासाठी आणलेली आहे. आणि काही सैनिक एक पालखी घेऊन आले. त्या पालखीतून एक सुंदर नारी, साक्षात मोहिनी, अंगाला थरथर कापत 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 खांबापाशी येऊन उभी राहते. त्या सुंदर स्त्रीला माहिती असतं की युद्धात जिंकलेल्या बाई बरोबर कशा पद्धतीने व्यवहार होतो. ती थरथर कापत कापत खांबापाशी उभी राहते आणि सोनदेव महाराजांना काय म्हणतो? महाराज, ही भेट आहे माझ्याकडून तुम्हाला. हिचा रूप, हिचा हाल, हिचा भाल, हिचा शिंगार मी सगळं तुम्हाला समर्पित करतो. आजपासून ही स्त्री तुमच्यासाठी भोग्य म्हणून तुम्ही हिला ग्रहण करा. महाराज ऐकताय. आणि एक मालवीचे कवी आहेत ज्यांचं नाव आहे मोहन सोनी. त्यांनी या क्षणाचं वर्णन खूप चांगल्या शब्दात केलंय. काय म्हणतात बघा मोहन सोनी? एक और भेट यह अर्पण है, एक और भेट यह अर्पण है, जो खुद चंदा को दर्पण है, उससे भी ज्यादा रूपाली ब्रह्मा जी ने रच डाली. अहमद का बेटा की छाया, सोनदेव साथे लाया. ही भेट आहे माझ्याकडून तुम्हाला, ही तुम्ही ग्रहण करा. महाराज ऐकताय. महाराजांचे हात थरथर कापायला लागतात, डोळ्यात रक्त उतरतं. महाराज सिंहासनावरून उठून उभं राहतंय आणि म्हणताय, हे सोनदेव तू हे काय केलंस? आपल्या भूमीमध्ये मुलगा जन्माला येतो त्यावेळी 3 तीर्थ ओलांडतो. पहिलं तीर्थ म्हणजे मुलगा आईच्या रूपात स्त्रीला बघतो.
दुसरं तीर्थ म्हणजे बहिणीच्या रूपात स्त्रीला बघतो आणि तिसरं तीर्थ म्हणजे भावच म्हणजे पत्नीच्या रूपात स्त्रीला बघतो. आणि तू तू शिवासाठी एक नारी घेऊन आलायस. हे सोनदेव तू हे काय केलंस? आणि महाराज सगळी सभा त्या स्त्रीच्या सुंदरतेकडे बघत होती. एवढी सुंदर स्त्री आणि महाराज त्या स्त्रीच्या चरणावरती स्वतःचे नेत्र टिकवतात आणि काय म्हणताय, डर मत भारत की समनारी, डर मत भारत की समनारी, मैंने देखी है छवि थारी, एक बात उठी है मन में, जो तू माँ होती जीवन में तो मैं भी होतो रूपालो. हे भारतीय नारी, तू एवढी सुंदर आहेस की तू जर माझी आई असते तर मी पण तुझ्या इतका सुंदर असतो आणि तुझ्या अंगणात खेळलो असतो. हे ऐकून त्या सुंदर स्त्रीच्या डोळ्यातून दोन दोन धारा वाही लागताय. झर झर आंखों से लगी झड़ी, झर झर आंखों से लगी झड़ी, ये सुनकर वो नारी शिवा के पाव पड़ी. आणि हे सगळं कृत्य मासाहेब जिजाऊ बघताय आणि काय म्हणताय, जो दी थी शिक्षा बचपन में, जो दी थी शिक्षा बचपन में, यह उसकी आज परीक्षा थी. मैं धन्य हुई रे शिवल्या, मैं धन्य हुई रे शिवल्या. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्या स्त्रीला साडी चोळी देऊन तिच्या घरी पाठवतोय. हा आदर्श राजा हा आमच्या मातीतला आहे. तो कोण होता सरदार? तो कल्याणचा सुभेदार होता, मुल्ला अहमद. हे सगळ्यात प्रथम म्हणजे दुश्मनांच्या आया बहिणींना सुद्धा आम्ही आमच्या आया बहिणी मानतो. महाराजांचं वय वर्ष आहे 5-6 वर्ष. मासाहेबांच्या मांडीवरती महाराज बसलेले आणि मासाहेबांना म्हणतात, मासाहेब, मासाहेब स्वराज्य निर्माण करायचंय. मासाहेब म्हटलं, स्वराज्य तर निर्माण करायचंय शिवबा, पण आपलं स्वराज्य निर्माण करायचंय. मग आपलं स्वराज्य काय असतं? माझा राजा पुण्याला आला, पुण्याची जहागीरदारी घेतली, मावळ खोऱ्यात फिरत होता आणि सांगत होता आपलं स्वराज्य निर्माण करायचंय, आपलं स्वराज्य निर्माण करायचंय. आपलं स्वराज्य काय असतं अजून कोणाला माहिती होतं का? कोणाला माहिती नव्हतं. एक सवंगडी राजाच्या जवळ आला, 2 आले, 10 आले, 100 आले. आपलं स्वराज्य काय असतं हा सांगण्याचा योग आला. 400 वर्षापूर्वीचा काळ आहे मित्रांनो, 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. आणि 400 वर्षापूर्वीच्या काळामध्ये आवडेल त्या माताला उचलायचं, उपभोगायचं, मनात आलं तर तिला जिवंत सोडायचं, अन्यथा तिच्या शरीराचे लचके तोडल्या जायचे. हा तो काळ होता. आणि झालंही तसंच. एका रांझ्याच्या पाटलानं एका माझ्या मातेला उचललं, उपभोगलं आणि सोडून दिलं. आता या कोळशासारख्या आयुष्याचं काय करायचं म्हणून त्या भगिनीनं स्वतःचा जीव दिला. बातमी वाऱ्यासारखी मावळ खोऱ्यात पसरली. जो रक्षण करणार आहे, जो राजानं निवडून दिलेला आहे, तो जर असे दुष्कर्म करत असेल तर काय करायचं? घरच्यांना हंबरडा फोडला पण शांत बसले. काय करणार? तक्रार कोणाकडे करणार? जो निवडून दिलेला आहे तोच जर असे कृत्य करत असेल तर. मग मासाहेबांच्या कानावर ही बातमी गेली. मासाहेबांनी शुभाराजेंच्या कानावर घातली, शुभाराजेंना कडाडले, शुभाराजे कडाडले. त्या रांझ्याच्या पाटलाला इथं बोलून आणा, रांझ्याच्या पाटलाला इथं बोलून आणा. बड्या बोलून आला नाही तर त्याच्या मुसक्या बांधून आणा. मुसक्या बांधून आणणं म्हणजे काय? मुसक्या म्हणजे जनावराला आपण ते काय म्हणतात त्याला, व्यसन, तसं बांधून आणा. तो जर तसा बोड्या बोलून आला नाही, रांझ्याचा पाटील ज्यावेळी राजाच्या समोर आला ना तर राजा कडाडला. अरे तू माझ्या स्वराज्यातल्या आया बहिणींची आबरू लुटलीस, दुश्मनांच्या आया बहिणीला सुद्धा मी आमच्या आया बहिणी मानतो आणि तू हे कृत्य केलंस, याचा हात आणि पाय कलम करा. नुसता आदेश दिला नाही तर त्या याची ऐकवाक्यता केली. सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे, दुश्मनांच्या आया बहिणीला सुद्धा आम्ही आमच्या आया बहिणी मानतो. तर एक प्रसंग सांगतो. महाराजांनी शाहिस्त खान हा पुण्यास तळ ठोकून होता आणि पुण्यावरून शाहिस्त खान पुण्यास होता महाराजांना. तर महाराजांनी तिथं त्याच्या याच्यावर छापा टाकला. छापा टाकून महाराज तिथून निसटून गेले. तर शाहिस्त खानाची बहीण ओरडत आली, भाईजान भाईजान मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्त खानानं हसत उत्तर दिलं, तुला जर वाटत असेल की तुझी मुलगी शिवाजीच्या माणसानं नेली तर तू बिंदास्त राहा. तो शिवाजी स्वतःच्या पोरीसारखी तिची काळजी करेल. बघा दुश्मनांना सुद्धा आमचा राजा कसा होता हे माहितीये. महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे बरं मित्रांनो? महाराजांचा त्या काळात सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे औरंगजेब बादशाह. औरंगजेब बादशाह आणि औरंगजेब महाराज कसे आहेत बघा. काय सांगतोय बघा, ये सब फिजूल है शहजादे. आपल्या असंख्य सरदारांना आपल्या शहजाद्याला काय म्हणतात? ये सब फिजूल है शहजादे, शंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर तंजौर से लेकर कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महाबदौलत आज क्या देख रही है? शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त देके उधेड़ के रख दिया है उसने. ये हमारे मिर्जा अमीर गुलाब राव अबू तालिब शाइस्ता खासा, बड़ी शर्मनाक बात है शहजादे. शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा.
ये सूरत के खूबसूरत इनायत का बहादुर शिवाजी जब सूरत में आया तो धूम दबा के भाग गया। ये जोधपुर के महाराजा जसवंत सिंह राठौड़ मराठों के जख्म के बाद इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए। ये हफ्सी फौलाद का, ये हफ्सी फौलाद का जिसके हथेली पे मिठाई रख के शिवाजी आगरे के कई खाने से फरार हो गया। सभी मंसूबों को खाक में मिला दिया इसी फौलाद खान ने। लश्कर के साथ मैदान छोड़ने वाले करतलब खा, रसूल बेग रोजबानी, मीरा आतिश तरबियत खा, खाजा बहादुर, बहादुर का कोकलदास, केसर से सैयद मनोहर का, तमाम राजपूत, बुंदेल, पठान, अफगानी, इन सबको शिवाजी ने शिकस्त दी। एक बात कहूं शहजादे, एक बात कहूं शहजादे, शायद आप कभी समझ ही नहीं पाओगे। औरत का नाच शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं। शिवाजी ने मजबूत किले बनाए, शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीन के लोग तैयार किए। हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन मराठों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया। हमने लाखों की जागीरों की लालच दिखाई, लेकिन मराठों ने उस पर थूक दिया। मराठे रुकते नहीं, मराठे थकते नहीं, मराठे झुकते नहीं। हाँ, शिवाजी मगरूर है, हाँ शिवाजी मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और बुलंद मीनार की तरह उसकी सिर उठाई आसमां को छू रही है, इसमें कोई शक नहीं शहजादे। हम खुश नसीब पडे, हमें दुश्मन मिला वो भी शिवा जैसा। म्हणजे दुश्मन बघा आमच्या राजाबद्दल काय बनतोय, सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे। मासाहेबांच्या शिवाजी महाराज लहाने होते आणि मासाहेबांना म्हणतात, मासाहेब आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं तर काय करावं लागेल? तर मासाहेब शुभाराजांना म्हणतात, शुभाराजे कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करावा लागतो। तुम्ही जन्माला आलात तर दुधाचा पहिला थेंब प्राशन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला होता, प्रयत्न केल्याशिवाय सुरुवात होत नाही राजा। मग शिवाजी महाराजांनी मासाहेबांनी सांगितलं प्रयत्न करा। मग शिवाजी महाराजांना 4 गोष्टी सांगितल्या मासाहेबांनी। सगळ्यात पहिली गोष्ट काय? मॅक्झिमाइज युअर माइंड, मनाची अमर्याद शक्ती ओळखा। सोप्या भाषेत सांगायचं झालं, मनाची अमर्याद शक्ती ओळखा म्हणजे काय? तर शत्रूच्या मनात काय चाललंय हे ओळखा, आपल्या माणसाच्या मनात काय आहे, आणि जो मनावर कंट्रोल करतो ना तो दुश्मनांना सुद्धा हरू शकतो। सगळ्यात पहिलं तुम्ही हे लक्षात घ्या। दुसरी गोष्ट सांगितली मॅक्झिमाइज युअर टाइम म्हणजे काय? तर वेळेचा सदुपयोग करा। वेळेचा सदुपयोग करा म्हणजे टाइमपास करणं कमी करा आणि वेळ हा ध्येयालाच द्या। तिसरी गोष्ट सांगितली बोलता आलं पाहिजे। शत्रू आहे म्हणून काय शत्रूशी कसं बोलायचं का शिवबा? नाही, शत्रूशीही डावपेचा न बोलता आलं पाहिजे, आपल्या माणसाशीही डावपेचा न बोलता आलं पाहिजे, आदरानं बोलता आलं पाहिजे। ह्या गोष्टी शिवाजी महाराजांनी सांगितल्या। चौथी गोष्ट सांगितली कॉन्फिडन्स अँड सेल्फ कॉन्फिडन्स। तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल शिवबा, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी लागतो विश्वास, आणि तेच काम जर तुम्हाला परफेक्टनेसनी करायचं असेल तर त्यासाठी लागतो आत्मविश्वास। तो तुमच्यातही निर्माण करा आणि तुमच्या मावळ्यातही निर्माण करा। मग आपण जर इतिहासाचं पुस्तक वाचलं तर आपल्याला लक्षात येतं की एक मराठा 100-100ला कस काय भारी होता बरं, त्या मावळ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये काय फरक होता। ज्या 5 प्रस्थापित शाही होत्या, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, डच, फ्रेंच, इंग्रज, त्यामध्ये आणि आमच्या मावळ्यामध्ये काय फरक होता? कारण ते जे होतं ते त्यांच्या डोळ्यासमोर कसलंही ध्येय नव्हतं। आपण लढाई हरलो काय आणि लढाई जिंकलो काय, आपल्याला काय पगार भेटतोय चाललंय चालू द्या। पण महाराजांनी प्रत्येक मावळ्याच्या डोळ्यासमोर एक स्वप्न निर्माण केलं। ते स्वप्न काय होतं? तर ते स्वप्न होतं स्वराज्य, स्वराज्य आणि स्वराज्य। बाळा तुला जगायचंय, लढायचंय, मरायचंय फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी। हे प्रत्येक मावळ्याला शिवाजी राजांनी सांगितलं। हे सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं आपल्या तरुणाईला कळाले का? शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं आपल्याला कळाले का? ज्या इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलंय की हा राजा जर माझ्या देशात जन्माला आला असता तर आम्ही या देशावर 150 वर्ष नाही तर संबंध विश्वावर आम्ही 400 वर्ष राज्य केलं असतं। हे त्या इंग्रजांना शिवाजी महाराज कळले, ते आपल्याला कळले का? पोर्तुगीज स्वतःला समुद्रावरचा बाप समजायचे, पोर्तुगीज स्वतःला समुद्रावरचा बाप समजायचे, पण त्या पोर्तुगीजांनी सुद्धा लिहून ठेवले राजाबद्दल की बरं झाला हा राजा समुद्राच्या तिथं जन्माला आला नाही, हा जर समुद्रावर जन्माला आला असता तर त्यानं स्वराज्य समुद्रावरही निर्माण केलं असतं। वाचलो आम्ही। त्या पोर्तुगीजाला शिवाजी राजा कळला, तो आपल्याला कळला का बरं? आपल्याला कळलाच नाही।
शिवाजी महाराज म्हणजे काय तर शिवाजी महाराज म्हणजे विश्वबंधुत्व, विश्व कल्याण प्रत्यक्षात उतरवणारा राजा, लोक कल्याण हेच अंतिम ध्येय असणारा कृतिशील राजा, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, संरक्षण अशा सर्व मानवतावादी लोक कल्याणकारी तत्वाचा निर्माता राजा. शिव म्हणजे सत्य, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे मातृत्व, शिव म्हणजे पितृत्व, शिव म्हणजे एकी, शिव म्हणजे नेकी, शिव म्हणजे धाडस, शिव म्हणजे पराक्रम, शिव म्हणजे अभिमान, शिव म्हणजे कंटका चंद्रदालन, शिव म्हणजे अधमाक्षदम, शिव म्हणजे शिवराज्य, शिव म्हणजे स्वराज्य, शिव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणकारी राज्य. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात की जे का रांजले गांजले, जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेच जाणावा. मी आज म्हणेल जे का रांजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची मराठा जाणावा आणि शिवराय तेथेच मानावा. निराधारांचा आधार म्हणजे शिवराय, या देशातील शिक्षकांचा आदर्श म्हणजे शिवराय, विद्यार्थ्यांचा आदर्श म्हणजे शिवराय, विश्वबंधुत्व म्हणजे शिवराय, शून्य म्हणजे शिवराय आणि अनंत अनंत अरण्य म्हणजे शिवराय. हा अर्थ ज्या नावाला प्राप्त झालाय त्या मासाहेब जिजाऊ म्हणजे शिवराय. पण खऱ्या अर्थानं आम्हाला शिवाजी महाराज समजले का? आजचे आमचे तरुण आहे, एखादं जर संकट आलं तर लगे हातपाय घुटणे टेकून देते. शिवाजी महाराजांवर अशा खूप परिस्थिती आलेल्या आहेत. स्वराज्य अस्त्याचं नसतं झालं होतं. मिर्झा राजा जयसिंग औरंगजेबाचा सरदार हा स्वराज्यावर ज्यावेळी चालून आला त्यावेळी महाराजांकडं पुरंदरचा तह झाला. त्यावेळी फक्त आणि फक्त 6 किल्ले राहिले होते. 23 किल्ले पुरंदरसह महाराजांनी त्या औरंगजेबाला देऊन टाकले होते. मग महाराजांनी असा विचार केला नाही की माझ्या आता कसं होईल कसं होईल कसं होईल. महाराजांनी प्रत्येक संकटात विचार केला काय करता येईल काय करता येईल काय करता येईल. आणि असा निसटला सह्याद्रीचा नरसिंह औरंगजेबाच्या हातावर तिरू देऊन अख्खा आयुष्यभर औरंगजेब बादशाह विसरू शकला नाही संकटांना. एक सुरेश भट्टांची कविता मला आठवली, खूप छानशी कविता आहे. विजलो आज जरी, विजलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. विजलो आज जरी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. कापले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेल मी, अडवू शकेल या जगात अशी कोणती भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले होते कैख कावे, माझी झोपडी जाळण्याचे केले होते कैख कावे. पण जळेल ती झोपडी ती आगही ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी होती वादळे आतुर, केली डोळ्यात कितीही धूळ तरी थांबणं माझ्या पावलांना पसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफा, येतील वादळे खेटेल तुफा, वाट मी माझी चालतो या अडथळ्यांना घाबरून थांबणं माझ्या पावलांना पसंत नाही. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेल उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. सगळ्यात प्रथम आपण परिस्थितीशी लढणं शिकलं पाहिजे. ओनली फेल्युअर पर्सन गिव्ह द एक्सक्युजन. कधी कोणत्या यशस्वी माणसानं परिस्थितीला कारण दिलेलं नाही मित्रांनो. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करतो. बाबासाहेब एखादं पुस्तक वाचायचे, त्या पुस्तकातलं पान आणि पानातली ओळ आणि ओळीतला प्रत्येक शब्द त्यांच्या लक्षात राहायचा. त्यांना प्रश्न विचारला बाबासाहेब तुमच्या हे कसं काय लक्षात राहायचं, त्यावेळी त्यांनी काय उत्तर दिलं की माझी पुस्तक विकत घेण्याची परिस्थिती नव्हती म्हणून मी माझ्या मनाशीच असे पुस्तक आलं, ते पुस्तक असं वाचायचं आयुष्यभर विसरायचं नाही. जे माणसं परिस्थितीवर मार्ग काढतात ना ते माणसं यशस्वी होतात हे सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग शिवरायांकडे काय होतं, काहीच नव्हतं. शून्यातून विश्व निर्माण केलंय माझ्या राजाने. मावळे नव्हते, स्वराज्य त्या काळी आस्त्याचं नसतं झालं होतं तरी सुद्धा माझा राजा रडला. आजच्या आमच्या तरुणाईच्या जर असा प्रसंग झाला तर आमचे तरुणाई रडत बसते. काही जण स्वतःचं आयुष्य सुद्धा संपायला मागं पुढं पाहत नाहीत. त्या मावळ्यांना मला सांगायचंय आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोयस काय वेड्या, लढण्यात खरी शान आहे. उचलून घे हवेस ते ही दुनियाच सारी दुकान आहे, काट्यातही फुलांची झुकती कमान आहे. अरे जगणं निरर्थक म्हणताय तो बेमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला सुद्धा पाण्याला उंचावरून पडावं लागतं. सुंदर धबधबा बनायला सुद्धा पाण्याला उंचावरून पडावं लागतं. हे सगळ्यात प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. आता शिवाजी राजासाठी लोक मरायला तयार झाली तर शिवाजी राजाचा आणि शेतकऱ्यांचा काय संबंध आहे? शिवाजी महाराजांना आपण शेतकऱ्यांचा राजा म्हणतो, कष्टकऱ्यांचा राजा म्हणतो. का म्हणतो? उगाच म्हणतो. ज्या बिरुदवाल्या दिलेल्या आहेत त्या बिरुदवाल्याच्या पाठीमागचा इतिहास सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेणं गरजेचं. महाराज हे शेतकऱ्यांचे कसे होते तर महाराजांचे जर तुम्ही पत्र वाचले, कथा कादंबऱ्या आपण वाचलेल्या आहेत,
सुद्धा महाराज वाचलेले आहेत, पण महाराजांचे पस्त आहेत आणि जास्त नाही तर पत्र आहेत, फक्त 35 ते 40 पत्र आहेत. त्या पत्र जर तुम्ही वाचले तर शिवाजी राजा तुम्हाला समजला असं मी म्हणेल. एका पत्रामध्ये महाराजांचा उल्लेख आहे की त्या काळी घोडदळ होतं मित्रांनो. तर घोडदळाला त्या काळी रस्ता होता का? रस्त्याची गरज नाही, उभ्या शेतातून जायचं. मग एखाद्या शेतकऱ्यानं जर पोटच्या मायेनं वाढवलेलं पीक, त्या पिकातून घोडदळ जायचं आणि ते घोडदळ पूर्ण नास्तनाबूत करायचं, असा तो काळ होता. आणि मग एक छोटासा प्रसंग आहे, एका लेखकानं खूप छानसा प्रसंग मांडलाय त्यावर, की लढाईची धामधूम आहे, इकडनं तिकडनं घोडेस्वार जाता येत आहे आणि 2-3 घोडेस्वार आहेत एका बांधेच्या कडेवर आणि ते 10-12 वर्षाचं पोरग आहे, हातामध्ये त्याच्या चाबूक आहे आणि ते त्या घोडेस्वाराला दम देत आहे. काय म्हणताय? खबरदार जर झालं पुढे चिंधड्या उडविल राई राई एवढ्या, पुण्या गावचे पाटील तुम्ही कुठे चालला असे, शिव ही ओलांडून तीरसे. कुठे चाललात तुम्ही? शिव ही ओलांडून. माझा राजाचा आदेश आहे की उभ्या पिकातून जायचं नाही. हे एक 7 ते 8 वर्षाचं पोरग त्या घोडेस्वाराला दम देत आहे. त्या घोडेस्वाराच्या हातात काय आहे तर 6-7 फुटाची तलवार आहे, त्याच्या पाठीला ढाल आहे, 2-3 जण आहे आणि याच्या हातात फक्त आणि फक्त चाबूक आहे. तो घोडेस्वार मनात हसायला लागतो. का? कारण त्या पोरानं कधी शिवाजी राजाला बघितलं नाही. ते पोरग ज्यांना दम देत होतं ते स्वतः शिवाजी राजाच होता. बघा, राजाच्या नियमासाठी पोरग लढायला मरायला तयार झाली. ही भावना शिवाजी महाराज रयतेच्या मनात निर्माण करू शकले, म्हणून रयत ही शिवाजी महाराजांसाठी लढायला मरायला तयार झाली. हे सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. बघा, शेतकऱ्यांच्या पिकाची काळजी केली, पर्यावरणाची काळजी बघा कशा पद्धतीने केलेली आहे. महाराजांची छावणी आहे, एका ठिकाणी छावणी पडलेली आहे महाराजांची. आता महाराज काय करताय की त्या छावणीला उन्हाळ्याचे दिवस आहेत, छावणी आहे, छावणीला महाराजांचा आदेश आहे. आदेशामध्ये महाराज म्हणताय की रात्री तुम्ही शेकोट्या करतात, जे दिवे वगैरे लावतात त्याची रात्री वात विजून झोपत जा. एखादा उंदीर आला, तो जर वाद घेऊन गेला आणि वाद जर त्यांनी एखाद्या गवताच्या गंजीवर नेली आणि गंजी पेटली तर अख्खच्या अख्खं आपलं घोडदळ या ठिकाणी उपाशी मरेल. आणि घोडदळ जर उपाशी मेलं तर तुम्ही शेतकऱ्यांना त्रास द्याल. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, हा आदेश सांगणारा शिवाजी राजा सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग रयतेला हा राजा जगावा असं का वाटणार नाही? बरोबर आहे. शिवाजी महाराजांचा दुसरा आदेश, महाराजांनी आरमार स्थापन केलं. गुगलवर जा तुम्ही, गुगलवर फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं तर काय येतं सांगू शकता कोणी? महाराजांचं नाव येतं. फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज येतं. आणि बघा, त्या काळी आपलं धर्मग्रंथ काय सांगत होते? समुद्र संचार करायचं नाही. महाराजांनी ते धुडकावून लावलं. बाहेरचे आक्रमक भारतात आले, त्यांनी राज्य केलं. महाराजांना वाटलं की हे काहीतरी चुकीचं आहे. महाराजांनी स्वतःचं आरमार स्थापन केलं. त्या आरमारासाठी लाकूड फाटा लागायचा बघा. त्या लाकूड फाटा मग कशाचं? आंब्याचं, फणसाचं झाडाचं लाकडं वापरायचे. महाराजांचा आपल्या सैनिकांना आदेश आहे, जर तुम्हाला एखादं झाड लागत असेल तर एखाद्या शेतकऱ्याचं असेल तर त्या शेतकऱ्याला राजी करून त्याच्याकडून घ्या. एखादं वढलेलं झाड म्हणजे खराब झालेलं झाड, ते सगळं संपलेलं आहे, त्या धन्यास त्या राजी करून ते झाड तुम्ही घेऊ वापरा. म्हणजे पर्यावरणाची सुद्धा राजा काळजी करणारा होता. म्हणून रयतेला हा राजा जगावं असं वाटलं असेल का नाही, हे सगळ्यात प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून लोक शिवाजी महाराजांसाठी लढायला मरायला तयार झाले. असे ग्लोबल लीडर आपल्याकडे आहेत, असे इंटरनॅशनल आयकॉन आपल्याकडे आहेत. हे सगळ्यात प्रथम लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून लोक शिवाजी महाराजांसाठी लढायला तयार होत होते. शिवाजी महाराजांचा अंगरक्षक आहे. महाराजांच्या मराठ्यांना काय दिलं सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. मराठी पराक्रमी होते का? तर नक्की मराठी पराक्रमी होते. आजही मराठी पराक्रमी आहेत, कालही होते, शिवाजी महाराजांच्या काळातही होते आणि अगोदरही होते. पण मराठ्यांची मानसिकता काय होती हे सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं तर खऱ्या अर्थानं आपल्याला शिवाजी राजा कळेल, अन्यथा शिवाजी राजा कळणार नाही. बघा, मराठ्यांची मानसिकता बदलणारा हा पुरुष आहे, युगपुरुष आहे. आपण युगपुरुष म्हणतो ना, ते उगाच म्हणत नाही, ते या कारणासाठी म्हणतो. युगपुरुष म्हणजे मानसिकता बदलणारा हा पुरुष आहे. जर तुम्ही संविधानाचं पुस्तक वाचलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने 2 शब्द आढळतील. भरपूर शब्द आहेत पण 2 शब्द आढळतील, सार्वभौम आणि स्वातंत्र्यता. महाराज म्हणतात, आम्ही आमचा देश चालवण्यासाठी स्वतंत्र आहोत, आम्ही सार्वभौम आहोत आमचा देश चालवण्यासाठी, असं शिवाजी महाराज सांगतात. हा शिवाजी राजा खऱ्या अर्थानं आपल्याला कळणं गरजेचं आहे का? नाहीतर शिवाजी महाराजांनी तलवार खुपसली हा इतिहास आम्हाला सांगितला जातो. शिवाजी महाराजांनी जमीन मोजली हे कुठं आपल्याला सांगितलं जातं का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, जमीन मोजली हा काय इतिहास सांगायला लागला बाबा?
महाराजांनी जमीन मोजली. त्या काळी बघा वतनदारी होती, सरंजामशाही होती. गावाला एखादा प्रमुख असायचा, त्या प्रमुखाचं काय काम, गावावर कर वसूल करायचा, शेतकऱ्यांना लुबाडायचं. म्हणजे ज्या वर्षी जो सरंजामदार असेल त्याच्या पोरीचं जर लग्न असलं तर कर हा दुप्पट व्हायचा, असं एक इतिहासकारांना लिहून ठेवलेलं आहे. तर मग महाराजांनी काय केलं, जमीन मोजली आणि जमिनीचा मगदूर ठरवला. एवढ्या बिघा जमीन आहे आणि एवढ्या बिघा जमिनीमध्ये एवढं पीक येतं आणि एवढं जर का पीक येत असेल तर एवढं द्यायचं काम नाही. आणि बघा म्हणजे रयतेच्या कशाची काळजी केली तर कर सुद्धा. आज आपल्याला जर पाऊस पडला, जास्त पडला किंवा कमी पडला तर आपल्याला आंदोलन करावं लागतील की आमचा पीक कर्ज माफ करा. शिवाजी महाराजांची लोकशाही होती का? लोकशाही नव्हती. तरी सुद्धा लोक शिवाजी महाराज लोकांचा कशा पद्धतीने विचार करत होते. तर ज्या वर्षी पाऊस कमी पडेल किंवा जास्त पडेल, पाऊस कमी पडला म्हणजे काय आणि कमी पडला तो कोरडा दुष्काळ. मग अशा वेळी महाराजांनी काय केलेलं आहे, महाराजांनी आपल्या मावळ्यांना आदेश दिलेला आहे, ते पत्राच्या माध्यमातून आहे. त्यामध्ये महाराज म्हणतात ज्या वर्षी पाऊस कमी पडेल त्या वर्षी शेतकऱ्याकडून शेतसारा वसूल करायचा नाही. आज आपल्याला त्याला सांगितलं जातंय की कर्ज माफी शिवाजी महाराजांनी त्या टाइमाला सांगितलेलं. हे सगळ्यात प्रथम आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना ज्यांना गुरढोरं नाही त्यांना गुरढोरं दिलं, ज्यांना बी बियाणे नाही त्यांना बी बियाणे दिले. हा शिवाजी राजा खऱ्या अर्थानं आपल्याला समजला पाहिजे. हा शिवाजी राजा खऱ्या अर्थानं आपल्या समोर मांडला पाहिजे. ही सगळ्यात मोठी शोकांकित आहे. आपल्या समोर हा शिवाजी राजा सांगितला जात नाही. आम्हाला शिवाजी राजा सांगितला जातो त्याच्या पलीकडे शिवाजी राजा आहे. आणि त्याच्या पलीकडे शिवाजी राजा म्हणजे एक बघा, तुम्हाला दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगतो. तुम्ही पोपट बघता, पोपट हा स्वच्छंद असतो, या झाडावरून त्या झाडावर उडतो. स्वच्छंदता ही त्याची मानसिकता आहे, त्याला सांगावं लागत नाही, तो उड स्वातंत्र्य येतो, त्याला सांगावं लागत नाही. आणि नेमकी बघा आता महाराजांनी कशा पद्धतीने लोकांची मन स्वतंत्र केलेली आहेत. मराठा हा पराक्रमी होता, पण मराठे हे सरदार होते, त्याच्या वर कोणी गेलेलं नाही. आणि शिवाजी राजा म्हणतोय की हे आम्ही इथले राजे आहोत, आम्ही इथल्या भूमीमधले आहोत, आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही सार्वभौम आहोत, आम्ही आमचं राज्य करणे, असं शिवाजी महाराजांनी सांगितलेलं आहे. हे सगळ्यात प्रथम आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी मग शिवाजी महाराज पत्र लिहित आहे, स्वराज्याचे कार्य आरंभले आहे, स्वराज्याचे कार्य आरंभले आहे, तरी तुम्ही आमच्या आत्तेऱ्यामध्ये यावे. चंद्रराव मोर्या जावळीचा राजा स्वतःला राजा म्हणतो, त्याला पत्र पाठवतो. मग माझा राजा काय म्हणतो, त्याला खाली स्वाक्षरी केलेली असते शिवाजी राजे भोसले महाराजांनी. तो जावळीचा राजा महाराजांना पत्र लिहितो की तुम्ही कसले राजे, तुम्ही कसले राजे, राजे आम्ही आहोत, राजपथ हे आम्हाला अली आदिलशहानं दिलेलं आहे. आणि शिवाजी राजा सांगतोय हे राजपथ आम्ही निर्माण केलेलं आहे. हा सगळ्यात प्रथम आपण मानसिकता सगळ्यात प्रथम लक्षात घेतली पाहिजे. पिंजऱ्याचा पोपट बघा तुम्ही, पिंजऱ्याचा पोपट ज्यावेळी मालक पिंजरा स्वच्छ करण्यासाठी तो पोपटाला बाहेर काढतो, आपल्या खांद्यावर ठेवतो, त्यावेळी तो पोपट उडून जातो का? तो उडून जात नाही, तो तिथंच बसून राहतो. का? त्याला पिंजऱ्याचा बाहेरचं जे जग आहे ते माहीतच नाही. त्याला हेच माहिती आहे की पिंजरा हेच माझं जीवन आहे, पिंजरा हेच माझं पूर्ण जग आहे, त्याला हेच माहिती नाही. मराठ्यांची नेमकी परिस्थिती त्या पिंजऱ्याच्या पोपटासारखी होती. महाराजांनी ती परिस्थिती बदलली. मानसिकता कशा पद्धतीने, एक सिव्हिन असते, ती जंगलात फिरत असते, ती 4 छाव्याला जन्म देते आणि फिरता फिरता ती व्याली आणि 4 छेवे पाठीमागं चालताय, ती समोर चालते, त्यातला एक छावा रस्ता भटकतो आणि मेंढराच्या कळपात जाऊन राहायला लागतो. आणि तो तिथंच त्यांच्याशी लहानाचा मोठा होतो. म्हणजे आईने मांस आणून दिलेलं खाणारा हा सिंह कालांतरानं काय होतं, तर गवत खायला लागतो. असंच चालू राहतं, तिथं मोठा होतो. एक म्हातारा सिंह त्या कळपावर एक दिवस झडप घेण्यासाठी तिथं बसलेला असतो. पण त्याला काय होतं, त्याच्या पायाखालची जमीनच सरकती. एक तरण्याबाज सिंह तिथं उभा आहे आणि काय करतोय तर गवत खातोय. त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि मग तो काय करतो, त्या बकरावर झुंडणे त्याला बाजूला घेतो, त्याची आया धरतो, त्याला शेजारी नेतो आणि मग त्याला सांगिततो, तो माफी मागायला लागतो. तरण्या सिंह, सोडून दे, मला सोडून दे, मी एक बकरू आहे, मला सोडून दे. त्यावेळी तो काय म्हणतो, अरे गधाड्या, तू बकरी नाहीस, तू कोण आहेस, तर तू एक सिंह आहेस. त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवतो आणि त्याला स्वतःचं प्रतिबिंब दाखवतो आणि तो अशी डरकाने, अशी गर्जना करतो की बाजूचा जो डोंगर वगैरे असतात ते सुद्धा कंप पावतात, असं कवी सांगतो. म्हणजे आणि तो बाजूचा जो म्हातारा सिंह असतो तो काय म्हणतो की आम्ही अशी सिंहगर्जना आतापर्यंत ऐकली नाहीच.
म्हणजे अशी शिवगर्जना तू केलेली आहेस आणि हीच शिवगर्जना शिवाजी महाराजांनी मराठ्यांना फोडायला लावलेली आहे. माणसाची मनं बदलणारा हा राजा आहे हे सगळ्यात प्रथम आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून लोक या ठिकाणी शिवाजी राजासाठी जगायला लढायला मारायला तयार होतात सगळ्यात प्रथम. आणि महाराजांचा जर शेतकऱ्यांचा झाला तर शेतकऱ्यांचा महाराजांनी आरमार स्थापन केलं. महाराजांची लढाई ही कशाची होती? स्वातंत्र्यता आणि गुलामीच्या मधला संघर्ष. हा संघर्ष सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतला पाहिजे. स्वातंत्र्यता आणि गुलामी. महाराज काय म्हणतात की आम्ही आमचा देश चालवण्यासाठी स्वतंत्र आहोत, आम्ही सार्वभौम आहोत. ही मानसिकता मोडणारा शिवाजी राजा आहे हे सगळ्यात प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग खऱ्या अर्थानं आपण आता सगळेजणांना तर महाराजांची एकदा शिवगर्जना करू. आस्ते कदम, आस्ते कदम, महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती संभाजी महाराज के. जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय जिजाऊ. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. DJ Asif SK.